पोलिसांची दिलगिरी व्यक्त, माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केलं. एकनाथ शिंदेने कान टोचल्यानंतर संजय गायकवाड वक्तव्यावर ठाम. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल शनिवारी पोलिसांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त करत त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यावरून एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना समज दिली. आज माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून मी वक्तव्य केलेलं असून मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचं ते म्हणाले आहेत. पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी पोलिसांची दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्यावर ठाम आहे. मात्र पोलिसांची दिलगिरी व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली, हेही मला एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. मी पाहिलं की देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला. पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं. जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले. आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचा किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो. पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे. माझ्या परिवारात आमच्यासोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो आहोत. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर सध्याही ठाम आहात. जे काही म्हणजे काल जे चुकून महाराष्ट्र पोलीस आपला विषय झाला की महाराष्ट्र पोलिसांवर आपण ताशेरे ओढले, तर तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाही आहे, तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे. आजच्या दौऱ्यावर काँग्रेस आणि उद्धव गटाने सुद्धा टीका केली की पहलगाम हल्ल्याला काही दिवसच झाले असताना असा दौरा करणे किती योग्य आहे. नाही, यापूर्वी 2 दिवसाआधी कुडाळचा दौरा झाला ना साहेबांचा. कुडाळला कार्यक्रम झाला आणि त्यांना कोणी टीका केल्यापेक्षा ज्या वेळेला पुलगामला हल्ला झाला तुम्ही सगळे शेपट घालून घरात बसले होते. आमचे एकनाथ शिंदेसाहेब डायरेक्ट काश्मीरला गेले होते. त्या लोकांनी महिलांच्या प्रतिक्रियापैकी आमचा लाडका भाऊ आम्हाला वाचवायला आला, तेव्हा हे कोणी उभाटावाले का काँग्रेसवाले हे कुठं होते? हे तर शेपूट घालून घरात बसले होते. ते आता काय गुन्हा दाखल झाला मला काही माहीत नाही, पण मी कायदेशीर कारवाईला सामोरं जाईल. काल मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केले की एकनाथ शिंदे यांना सांगून तुम्हाला समज देण्यात येईल कडक शब्दात आणि नाही तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. ते सगळं टीव्हीवर पाहिलं मी. एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन पण आलेला आणि त्याच्यामुळेच मी सकाळी या ठिकाणी आपल्यासमोर दिलगिरी व्यक्त करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.